विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बघा, तुम्ही ह्या ठिकाणी असा शब्द दिला पाहिजे की जोपर्यंत आपण चर्चा करून इथे येत नाही तोपर्यंत कुठेही मोजणीला कुठला अधिकारी गेला नाही पाहिजे. कोणी जाणार अहो, सगळे अधिकारी तिथे असतात, मोजणीवाले अधिकारी तिथे असणार आहेत, पोलीस पण तिथे असणार आहेत, तहसीलदार साहेब तिथे असणार आहेत, एसडीएम साहेब सगळे इकडे आले साहेब. तुमचे कुठे नाही मी आणि इथे तुमच्या आधी गेल्या आतच गेल्या पोलीस नाही मला काय नाही इथे चर्चा करा काय अडचण आहे त्यांना ऑफिस मध्ये ऐका ना, सिव्हिल नाही ड्रेसवर मी स्वतः सब डिव्हिजन ऑफिसर इथं आहे ना, जबाबदारी माझी आहे. तुम्ही जा मला विचारा, मी कशाला खोटं बोलेल तो आम्ही तर स्वतः मी इथे आहे. पोलीस जाताना दोन गाड्या सगळ्यांनी पोलीस गेले. ऐका ना, दोन गाड्या ऐका की मी स्वतः इथे आहे ना. आहे ना तुम्ही कुठला आदेश आहे तर इथूनच सुटणार आहे. कसं होतंय आदेश मला काय म्हणा इथे ऑफिस आहे ते त्यांना चर्चा करायची त्यांना काय अडचण आहे. लोकांना राहतं नाही ते, मी काय तुम्हाला काय सगळ्यांना घेऊन नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण लोकांची सगळ्या मानसिकता नाही ह्यांना न्यायची किंवा आम्ही कोणी लिडरशिप करणार आहे त्यांना जायचं तर नाही 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 लोक आहेत की ते नाही नाही ह्याच्या आधीची नाही ह्याच्या आधीची आम्ही आंदोलन केले आंदोलन आम्हाला उचलून नेलेलं आहे. आम्हाला चांगलं माहिती आहे ना, एवढं लिहून टाकलंय आम्हाला माहिती आहे ना साहेब. नाही नाही शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा हे थांबा 2 मिनिट थांबा जरा. बघणारे मला ते लागत ते परत म्हणतील की असं करण्यापेक्षा हे बघा ही सगळ्या लोकांना काय म्हणत नाही की सगळ्यांनी चला, काय जण इथं थांबते काय वाटतं मला आईला घ्यायला वेळ लागतो का? आम्ही तसं आईला घ्यायला वेळ लागतो नाही ना आमचा नाहीये. माझ्या मनात बिलकुल अशी नाहीये की मला त्यांना घेऊन इथं काम चालू करायचं. एवढी वाईट माणसं नाही करावं आम्ही. जाऊ देवा तुम्हीच सांगा, आम्ही एवढी पण वाईट नाही की तुम्हाला 4 लोकांना घेऊन जावं काय निघायला. झालंय, प्रशासनाने आतापर्यंत सगळे चिरून टाकले, काय ठेवलं नाही, त्यामुळे कोणाचा विश्वास राहिला नाही. काही परिस्थिती नाही, मी त्यासाठी 5-10 जण चला म्हणजे चर्चेतून मागे लहान लहान एवढं माहिती आलेली आहे. चला ना आपण जाऊन उकळवतो, बाकी जण थांबतील ना. आणि तुम्हाला काय फोन येणार नाही का? चला, पत्रकार घेऊन जातो सगळं, पत्रकार सगळे घेऊन जातो सोबत. तुम्ही मामा घ्या वाटल्यास प्रतिनिधी घ्या. 2 मिनिट थांबा. ऐका की ऐका, इकडे सांगा जरा. समोर मामा येऊ द्या सगळ्याला इथं समोर. ऐका ना, साहेबांचं काय म्हणणं आहे, गोकुळ हॉटेलवरती चला. तहसीलदार साहेब तिथं आल्या, सगळे नाही काही ठराविक लोक कोणाला यायचे ते लय लांब नाही ना गोकुळ आपल्यापासून. अरे 2 मिनिट ऐका ना, 2 मिनिट लांब नाही कुठं चाललो. गोकुळ हॉटेलवर आपल्या 8-10 जण माझ्या सोबत चला. काही पत्रकार बी येतात तिकडे सगळे. त्यांचं काय म्हणणं आहे तिथं जी काही आता हे प्रोटेक्शन देणारे साहेब आहेत ती राठोड साहेब आहेत, कारण त्यांच्याकडे मेन त्याचा हे आहे सगळा. नाळे साहेब मी सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तिथली चर्चा होत नाही तोपर्यंत इकडे कुठलीही मोजणी सुरू होणार नाही. आणि मग आम्हाला नेलं तर तुम्ही आणून सोडणार? हो सोडणार, माझी जबाबदारी.
ऐका 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 ना, दोन मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका. सगळ्यापाशी इथं गाड्या आहेत त्या, तसं काय वाटलं तर गुगल नाही. 5 मिनिट जाऊ दे, 2 मिनिटात येत आहे. अरे थांबा जरा, काहीतरी थोडं ऐका जरा, जास्त नका गडबड. ऐका ना, त्यांना काही डॉक्युमेंटरी पॉईंट टू पॉईंट चेक करायचे आहे. त्यांना जर ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्ही आणि उजनी धरणग्रस्त शेतकरी हे एकवटलेले आज आपण सगळे बघत आहोत. या ठिकाणी सरकारने JW ग्लोबल ग्रुपला या ठिकाणची अतिरिक्त संपादित जमीन त्या ठिकाणी त्यांना कराराने देण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांचा झालेला आहे. परंतु हा करार करत असताना मूळ शेतकऱ्यांना यामध्ये विचारात घेतलं गेलेलं नाही. त्या ठिकाणी जो शेतकरी आहे, हा जो शेतकरी आहे हा मूळ शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांनी त्यावेळेस उजनी धरणाची निर्मिती होती म्हणून आज आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल या धरणामुळं म्हणून कुणाला 500 कुणाला 600 असे या दराने त्यांना त्यावेळेस पैसे मिळाले. आणि त्यानंतर शासनाची परिपत्रक आहेत की उजनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राहिलेल्या जमिनी यांना देण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी त्यांचाच झालेला आहे. परंतु आज शेतकऱ्यांना विचारात न घेता आज आपण बघत असाल या ठिकाणी पोलीस फौजफाटा इतका मोठा वापरून या शेतकऱ्यांना या ठिकाणी दबवून या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न हे सरकार करताना आपल्याला दिसतंय. माझं एवढंच म्हणणं होतं या ठिकाणी की आमची एवढीच इच्छा होती की आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यावर अन्याय करण्यापेक्षा शेतकऱ्यांसोबत मंत्री महोदयांनी चर्चेला यावं, शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा करावी, तुमचं काय म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यावं, शेतकऱ्यांवरती अन्याय करू नये एवढीच आमची मागणी असताना देखील आजपर्यंत शेतकऱ्यांना कुणीही बोलवलं नाही. आज रात्री 12-1 वाजता पोलीस प्रशासनाचा वापर करून या मंत्री महोदयांनी रात्री शेतकऱ्यांना झोपेतून उठवून नोटिसा दिल्या. आज लगेच त्या ठिकाणी साधारणतः 150-200 पोलिसांचा ताफा घेऊन या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न. आज या शेतकऱ्यांकडे या जर जमिनी गेल्या तर त्यांना राहायला जागा नाही, त्यांच्या घरातली कुटुंब जगवायला त्यांच्याकडे काही साधन नाही. म्हणून आमची एवढीच मागणी होती सरकारकडे की आपण एवढा कठोर निर्णय घेण्यापेक्षा आज एवढी मला वाटतं त्यांनी आम्हाला कळवलंय काय 300-350 नोकऱ्या त्या प्रोजेक्टच्या दरम्यान इथं निर्माण होणार आहेत. पण या हजारो लेकरं बाळ या ठिकाणी उपाशी मरणार आहेत. म्हणून ही मूळ मालक जी आहेत या मूळ मालकांना त्या जमिनी आज जरी दुसरी कंपनी जरी त्यांना काही पैसे देणार असेल, आज आम्ही शेतकरी सुद्धा म्हणतोय की जो काही करार आहे सरकारचा किंवा जे काही एकरी त्यांना द्यावं लागतंय ते आम्ही सुद्धा द्यायला तयार आहे ना. मग तुम्ही जर का एवढं सगळं असताना शेतकऱ्यांवर जर अन्याय करत असाल, शेतकरी आज म्हणतोय की त्याचा काही जी काही दाम असेल ती द्यायला आम्ही तयार आहे, तरी सरकार या शेतकऱ्यांशी चर्चा करायला आज तयार नाही. आणि विनाकारण शेतकऱ्यांच्या घरावर नांगूर फिरवायचं काम आजच्या दिवशी या ठिकाणी व्हायला लागले. आज आणि उद्या आणि परवा 3 दिवसाचा पोलीस बंदोबस्त या उजनी धरणाच्या प्रशासनाने घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आमचा कुठल्याही पोलीस असू द्या किंवा तहसील असू द्या यांच्यावरती आमचा कुठलाही रोष नाही. त्या लोकांना शासनामार्फत ते आमच्यावरती सोडलं जाते. पोलीस बांधवांना आमची एवढीच विनंती राहील की याच्यामध्ये आमची मागणी जी आहे ती सरकार सोबत आमची बैठक होणं आवश्यक आहे आणि सरकार सोबत या शेतकऱ्यांना चर्चा करू द्या. या शेतकऱ्यांना काय त्यांचं म्हणणं आहे ते मांडू द्या. विनाकारण शेतकऱ्यांवरती दबाव टाकू नये कोणी. आणि ह्याच्यामध्ये आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की उद्या मी असाही मरणार आहे तसाही मरणार आहे, ही जमीन आम्ही कुणाला देणार नाही. ही भूमिका आज ठामपणाने सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आम्हाला होऊन काही करायचं नाही. प्रशासनाला आम्ही वारंवार विनंत्या करतोय की ही जमीन आहे ती आम्हाला या ठिकाणी तुम्ही जसं ज्या कंपन्यांसोबत करार करून द्यायला लागलाय तसंच या शेतकऱ्यांनी आम्ही बी आधी करार केलेला आहे ना तुमच्या सोबत, आम्ही पण त्या कराराचे पैसे भरलेले आहेत. आज ती धरण पूर्ण झाल्यापासून आम्ही त्या जमिनी वाहवाटतोय. त्या जमिनीत तुम्ही मोठे मोठे खड्डे पाडले होते, ती सगळी माती मुरुम उचलून तुम्ही धरणाला वापरला.
त्या जमिनी आम्ही नीट केल्या, आम्ही नीट करून त्या जमिनीत खर्च करून आज आमची लेकरं बाळ त्याच्यावरती जगतायत आणि त्यातून आम्हाला तुम्ही हुसकावून बाहेर काढायचा प्रयत्न करताय. ही जर जमीन गेली तर आज आमच्या शेतकऱ्यापाशी एकालाही राहायला जागा नाही इथं कुठलाही उपजीविकेचं त्याचं कुठलंही साधन त्याच्याजवळ नाही. त्यामुळे शासनाने ह्याच्यामध्ये योग्य ती या सर्व संबंधित विभागाला सूचना कराव्या त्या. आणि त्या ठिकाणी आम्ही बघतोय की आम्ही कुणाकडे न्याय मागायला जातोय तर असं सांगितलं जातंय की वरिष्ठ पातळीवरून आमच्यावर दबाव आहे. आणि मग आम्ही जायचं कुणाकडे? मग ते इंग्रज सरकार बरं होतं म्हणावं लागलं आम्हाला. तुम्ही जर आम्हाला न्याय देत नाही, आम्हाला जर दाबून मारण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि शेतकरी या ठिकाणी सहन करणार नाहीत. आणि हे उद्रेकाचं लक्ष नाही. माझी काल पण या ठिकाणी पोलीस निरीक्षक नाळे साहेब आता इथं पोहोचलेत. तहसीलदार साहेबांसोबत सुद्धा माझी चर्चा झाली. तहसीलदार साहेबांनाही सांगितलं शेतकरी अतिशय संयमी आहे. फक्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, काय चाललंय सांगा. कारण तुम्ही सरकारला जर का त्याचा कर पाहिजे किंवा पैसे त्यांना त्याच्यामधून कमवायचे आहेत, त्यांचे जे आर आम्ही बघितलेत सगळे, आम्ही द्यायला तयार आहे ना तुम्हाला. तुम्ही आज आमच्या सोबत 11 महिन्याचा करार करत होता, पण आज ह्या कंपन्यांसोबत तुम्ही 49 वर्षाचा करार करताय. ही कसली पद्धत आहे? हाच 49 वर्षाचा करार तुम्ही आमच्या सोबत करा. आमच्या शेतकऱ्यांचं ह्या लेकरा बाळांचं चांगलं होईल. आणि आम्ही असं फुकट मागत नाही. जरी आम्ही तुम्हाला जमिनी आमच्या दिल्या तरी त्या जमिनी आज आम्ही वहिवाटतो 50 वर्षापासून. तुम्ही फक्त कागदावर मालक आहे, पण वहिवाट आमची 50 वर्षापासून सगळ्यांची त्या ठिकाणी. आमच्या 3-3, 4-4 पिढ्या त्या ठिकाणी येत्या. त्याच्यामुळं ह्या जमीन मोजणीला आज या ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि प्रशासनाने त्याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला चर्चा घडवून आणून या ठिकाणी आजचं जे मी काल पण पोलीस निरीक्षक नाळे साहेबांना बोललो की मोजणीच्या संदर्भातला आजचा आणि उद्याचा जो तुमचा निर्णय आहे तो तुम्ही त्यांना कळवा की ती मोजणी थांबवा. तुम्ही परवा दिवशी लावा, उद्या लावा, मंत्री महोदयांसोबत बैठक लावा. सगळे शेतकरी आम्ही त्या ठिकाणी आमच्या पदर खर्चाने जाऊ आणि पदर खर्चाने जाऊन आम्ही चर्चा करू त्यांची. परंतु तुम्ही डायरेक्ट येऊन जर का घुसून जर आम्ही जर का अतिरेकी असल्यासारखी जर वागणूक तुम्ही आम्हाला देणार असेल तर कुठलाही शेतकरी या ठिकाणी थांबणार नाही किंवा स्वस्त बसणार नाही. त्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करून वरिष्ठ पातळीवरती मला वाटतं की या ठिकाणी जे उपस्थित अधिकारी आहेत यांनी अजून आपली त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. हे चर्चेच्या अगोदर आपलं सुरू होतं की आता आपण प्रशासनाच्या आज त्यांनी काही चर्चा केली, त्यांना अजून काय करायचं आहे ते सांगतील आपल्याला. त्या दिशेनं आपण ठरवूया पुढे काय करायचं आहे. परंतु या ठिकाणचा सगळ्या शेतकऱ्यांनी ठाम निश्चय केलेला आहे की या ठिकाणी ही मोजणी आमच्या अन्यायकारक आहे. ऍक्च्युली त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा चुकीच्या माहित्या पुरवलेल्या आहेत. या ठिकाणी असणारी संपादित जमिनीला सगळं कंपाऊंड या उजनी धरणाने पूर्वीच मारून ठेवलेलं आहे. त्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा चुकीच्या माहित्या पुरवल्या जाते त्या की आम्हाला जमीन मोजू द्या, किती आहे बघू द्या, तिथं घरं किती आहे, ती फॉरेस्टची जमीन किती आहे, हे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, त्यांना सगळं माहिती आहे. फक्त हे चुकीच्या पद्धतीनं ही मुस्कटदाबी करायची आहे. शेतकऱ्यांना दाबून चिरडून ही जमीन ताब्यात घ्यायचा त्यांचा डाव आहे. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपण या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला गोळ्या जरी घातल्या तरी आपण त्या सहन करायच्या, मरायचं इथं, परंतु आपण त्या मोजणीला त्या ठिकाणी विरोध करायचा अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती राहील की आपण संबंधित विभागाशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवरती आपण त्या ठिकाणी चर्चा करावी. जे या ठिकाणी आज मला वाटतं काहीतरी 150 पोलीस प्लस त्यांच्या उजनी धरणाचे काही कर्मचारी सगळे हे शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचाच हा प्रयत्न आहे. कारण ह्याच्या आधी तुमचं 2-4 कर्मचारी आले असतं तरी जर सामंजस्याने ह्याच्यात काही निर्णय झाला असतं तर काय पोलिसांची तरी गरज होती किंवा अजून कोणाची गरज होती? ऑफिस आणि उजनी धरणाचं ऑफिस आणि आमचं शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकला असतं. परंतु ह्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला विश्वासात घ्यायचं नाही, शेतकऱ्यांना इथून हाकलून लावायचं आहे, अशा पद्धतीचं नियोजन यांनी केलेलं दिसतंय. कारण ह्याच्यामध्ये एकच सांगितलं जातंय की आम्हाला सीएम कडनं दबाव आहे, सीएम कडनं मेसेज आहेत, कसल्याही परिस्थिती ह्यांना हुसकावून लावा आणि ह्या जमिनी ताब्यात घ्या. अशा पद्धतीची जर तुम्ही या ठिकाणी जर का आमच्यावर अन्याय करणार असाल, ह्या शेतकऱ्यांना जर देशोधडी लावणार असाल तर या ठिकाणचा शेतकरी कुठलाही ती गोष्ट सहन करणार नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की इथं काय जरी झालं तरी चालेल, पण ठामपणाने आपण त्या ठिकाणी त्यांना या मोजणीला विरोध त्या ठिकाणी आमचा निश्चितपणे राहील. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे.
आणि या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना पण आम्ही त्यांच्याशी आता चर्चा करू, काय त्यांच्याकडे मेसेज आहेत किंवा पुढे काय करायचं आहे ती चर्चा आता या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात येईल. जमीन आमच्या हक्काची कोण मंजूर देत नाही. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कुणी वाढवत तुम्हाला माहिती आहे की बागावर एवढी मोठी जमीन असा कोण कोणाची खाऊ देणार. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं आणि परिपत्रक शासनाचे 2014चं परिपत्रक आहे. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्या जमिनीच्या मूळ मालकाला द्या. जर तो घेत नसेल तर मग तुम्ही दुसऱ्याला करा. हे सगळं असणार हा अन्याय कशासाठी तुम्ही त्या शेतकऱ्याला विश्वासात घ्या, दुसऱ्या कंपन्यांना तुम्ही. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की ह्यांना जी जमीन आहे ती जमीन या प्रोव्हिजनसाठी तुम्ही घेतली का त्या प्रोव्हिजनला वापरायचं, इतर प्रोव्हिजनला वापरायचं. हे एवढं स्पष्ट असताना सुद्धा जर काही असं चिरडून जर काय म्हणजे माणसांना लटकवायचं आम्हाला ती गोष्ट मान्य नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने प्रतिनिधी नेमावा, शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करावी आणि त्याच्यातनं मार्ग निघू शकेल. पण तुम्ही जर का शेतकऱ्यांसोबत चर्चाही करायला तयार नाही, नुसतं पोलीस 200 आणा ठोका सगळी मोजा लागेल असं नको आहे ना. म्हणजे आमची भावना काय आहे ही समजून घेतली पाहिजे. आम्ही नाही कोणाकडे मागायचं. जर तुम्ही आज म्हणजे आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला येणार आहे, तुम्ही जर आम्हाला म्हणलं हे येऊच नका तुम्ही माझ्याकडे जायचं नाही. आम्हाला कोणाला आडवं करायचं नाही, आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही. आज साहेब इथं त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 300 रोजगार उपलब्ध होणार. हजारो लेकरं बाळा उपाशी मरणार आहे उद्या. आता आमची कंडिशन अशी आहे साहेब, ह्या जमिनी जर गेल्या आम्हाला राहिलं जाणार आमची जबाबदारी कोण घेणार? आम्ही जगायचं कशावर? आमचा काहीतरी बंदोबस्त करा. तुम्ही जसं 300 रोजगार करायला तयार आहात तसं तुम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ग्राउंडला येणार आहे ना सगळे अधिकारी या, तुम्ही सगळ्याशी चर्चा करा. पण ह्याची कुठेतरी बैठक लावा शासनाची, कारण ह्याच्याशिवाय होणार ना. आता जर का तुम्ही म्हणला माझ्या हातात काय असले ना तर मोजणी कंपाऊंडवर मारलेलं द्या मोजणी परत काही. रात्री साहेब मला म्हणले की असं म्हणणं आहे की मोजून घेऊ द्या. बरं मोजून घ्यायला ऑलरेडी त्यांचं कंपाऊंड आहे सगळं अख्खं. मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही अर्ध्या तासात या सगळं धावतो तुम्हाला. मग खोटं तुमचं मिसगाईड नाही केलं पाहिजे ना. जे तुम्ही अधिकारी म्हणून आज इथं नेमला गेला आहे, तुमचं जर मिसगाईड प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं होत असेल तर मग ती चुकीचा विषय. तुम्हाला जर जसं सांगाल तसं तुम्ही वागणार आहे. त्यांनी काही चुकी सांगितलं तुम्ही आमच्या अंगावर येणारच आहे की. आम्ही आज सांगतोय तुम्हाला की खात्री करा म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवचाल. समोर दिसतंय कंपाऊंड आहे, कंपाऊंड असताना तुम्ही असं कसं काय म्हणता, असा विषय. एक दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्याकडून फक्त कोणताही कायदा तर घेऊ नका. आपल्या जे काही सूचना आहेत त्या सूचना आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत. तर आपलं एखादं शिष्टमंडळ घ्या. आपण सर्व जे काही प्रशासकीय अधिकारी आहात, तुमचं शिष्टमंडळ आहे, आपण एकत्र बसूयात. तुमच्या ज्या काही सूचना असतील, ज्या काही विनंत्या असतील त्या आपण एकत्र बसूयात. त्यातल्या जो काही मार्ग काढता येईल चांगल्याचा चांगला तो मार्ग आपण काढूया. लोकशाहीमध्ये आहोत आपण, काही दडपशाहीमध्ये नाही. त्यामुळे लोकांवर जसं तुम्ही सांगत होता की पोलीस आम्हाला गोळ्या मारतील असं काही होणार नाही. लाठीचार्ज सुद्धा होणार नाही. त्यांना जरी आदेश आला घाला गोळ्या तरी आम्हीची तयारी घालायची असं म्हणलो मी. असा आदेश येऊ पण असं नाही म्हणलो मी. आपण तुम्ही कसं घालणार आहे की तुम्हाला आदेश आले? लोकशाहीमध्ये या गोष्टी होत नाहीत. आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि तुम्ही आमच्यासाठी आहात. बरोबर, आपण एकत्र मिळून काम करूया. लोकशाहीच्या हिशोबाने आम्हाला वागणूक दिली नाही. त्याआधीच सांगतोय की एक शिष्टमंडळ माझ्यासोबत चला. आमचं म्हणणं की लोकशाही प्रमाणे आम्हाला वागणूक द्यावी. आपण लोकशाही प्रमाणे आम्हाला वागणूकच नाही. शिष्टमंडळ आपल्यासोबत घ्या. आता ऐका ना साहेब, माझं म्हणणं ऐका. माझं असं मत आहे की मी रात्री पण बोललो साहेबांना की आज आणि उद्याचं जे काही तुमचं मोजणीचं नियोजन आहे म्हणजे तुमचं म्हणजे शासनाचं आहे. ऐका ना, ते आपण बाजूला ठेवू. मला काय म्हणायचं की आताच्या घडीला जे आहे ना
माझी तहसीलदार साहेबांसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या सुद्धा हातात काही नाही आज. मग आपण चर्चा कोणासोबत करणार? नाही आपण सगळे जे काही आमचं पूर्ण शासनाची जी टीम आहे आपण सगळेजण परत एकदा बसूयात याच्यामधून काय मार्ग आहे बघा. आजच हे बघा, ऐका ना, आम्ही सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे. सोनवणे साहेब मला काय सांगायचं आज काय जमीन कोणी ताब्यात घेतली का? जमीन ताब्यात आज घेणार नाही. हा येस मला फक्त एक्झॅक्टली तुम्हाला हे सांगायचं की आपण बसूयात याच्यामधून कसा मार्ग काढता आमची येईल. मागणी एवढीच आहे की आजची जी मोजणी आहे, उद्याची जी मोजणी आहे ती थांबवा. इथंच आपण थांबू. त्या डुमरे मॅडम इथंच येतील, कार्यकारी अभियंता आपण आहात सगळी, तहसीलदार साहेब येतील. इथं काही चर्चा करायची आहे करू. इथं काही मार्ग माझ्या हिशोबाने इथं निघणार नाही हा मार्ग. तर तुम्ही कलेक्टर साहेब ऐका ना, माझं म्हणणं आहे की तुम्ही मंत्री महोदयांशी बोला, त्यांच्यासोबत मिटिंग लावा. हा विषय कसाही त्याच्यातनं मार्ग निघेल. विषय काय होतो साहेब, आपण तिकडे जाणार, इथं मोजणीला सुरुवात होणार, मग ही बरोबर नाही ना. तसं नाही होणार. मी असल्याशिवाय मी मोजणी होऊ देणार नाही. टेन्शन माझं आहे. दादा ऐका ना, शिष्टमंडळ तुम्हाला विश्वास आहे. शिष्टमंडळ तुमचं प्रतिनिधी व्यवस्थित तुमचं मांडू शकतात. माझं काय म्हणणं आहे, आपण इथं कुठेही बसू झाडाखाली मोठ्या अधिकारी इथंच बसू आपण. सगळी कागदपत्र करू लागतील. मला ते सगळं बघावं लागेल. तुम्ही जे म्हणतात की तुम्हाला मिसगाईड केलं जाते ते तुम्हाला सगळं बघावं लागेल. आम्हाला केलं जातं. आम्हाला केलं ऐका ना, मिसगाईड म्हणजे काय आहे? तुम्हाला मिसगाईड काय केलं गेलंय की आम्हाला जमीन मोजून एकदा बघू द्या. तर ऑलरेडी त्यांनी जमीन मोजून कंपाऊंड टाकलेलं आहे आणि इथं समोर जाऊन आपण बघूया. रेकॉर्ड प्रॅक्टिकली समोर दिसतंय. जे काही इकडचे संबंधित विभागाचे प्रतिनिधी असतील, प्रोटेक्शन देणारी विभागाचे प्रतिनिधी असतील, तुम्ही असाल, आपण सगळेजण बसूयात. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की हे चुकत आहेत, शासनाचे प्रतिनिधी चुकत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही सांगा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शासनाला वाटत असेल की तुम्ही चुकताय त्या ठिकाणी ते सांगतील. मग कशा प्रकारे प्रोटेक्शन द्यायचं हा त्याप्रमाणे मी देईल. आता बघा, फक्त आपण चर्चेला यावं हाच माझ्या ही विनंती माझी तुम्हाला आहे. आम्ही त्या गोष्टी तुमच्या समजू शकतो, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ह्या विषयावर लोकल राहतं नाही तसं. एक महिन्यापासून तर सगळ्या अधिकाऱ्यांसोबत हे सगळं डिस्कस झाले. तालुक्यातला कुठलाही अधिकारी हे प्रश्न मिटवू शकत नाही, कारण यांनी स्वतः तोंडाने मला सांगितलेलं आहे की आमच्या हातात हा विषय नाही, आम्हाला डायरेक्ट वरून प्रेशर आहे, मी काय करू शकत नाही असं डायरेक्ट बोललेलं आहे. आता कोणासोबत बैठक मला माहित नाही, मी नव्हतो. माझ्या समोर करावी अशी माहिती मला मी सांगितलं ना तुम्हाला, तहसीलदारांशी झालंय, साहेबांशी बोलणं रात्री झालंय माझं. आता तालुक्याला न्याय देणारी ही 2 लोक आहेत महत्वाची. पण मी एक काय म्हणतोय की आता जे 4-5 जण चलून एक शिष्टमंडळ घेऊन आपण चर्चा तर करू फक्त विषयावर. असं नाही होणार की तुम्हाला तिकडे नेलं नाही. तर बघा, तुम्ही जर आता चर्चेला येणार नसाल तर मग ऐका ना, ही पर्याय तुम्ही काय शोधला असता तर काय अडचण होती? चालतं ना. आता संबंध नाही. बरं, ऐका ना, आमची मागणी काय आहे? आम्ही काय असं वेगळं काय म्हणलोय का? हा प्रश्न चर्चेतच सोडवायचा आहे ना. ऐका, आमचं म्हणणं काय, ऐका ना साहेब, आमचं म्हणणं काय, शेवटी प्रश्न मॅडमला इथं येऊ द्या. मॅडम आता येणार होत्या का, आलेल्या असतील. त्यांच्यासोबत आपण इथं पण चर्चा करू शकतो ती. आणि दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एवढं जी घाई करायची आहे, तुम्ही मोजल्यावर तर तुम्ही लगेच ताब्यात घेणार नाही. मग तुम्ही मोजणीची घाई कशासाठी करताय? तुम्ही आधी शेतकऱ्यांशी डिस्कस करा ना. माझं ही म्हणणं आहे. त्यासाठी तुम्हाला करावं होतं. मी मोदी त्याशिवाय मी मोदी चालू करणार नाही, ही माझी जबाबदारी ऐका ना आहे. साहेब, माझं म्हणणं काय की ही मिटिंग विखे पाटील स्वतः बोलले होते की पुण्यात आपण बैठक घेऊ. विखे पाटलांनी ती मिटिंग का घेतली नाही? तर आमचं म्हणणं आहे की विखे पाटलांच्या सोबतच ते ह्या संबंधित खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी पुण्यात बैठक लावू द्या. आम्ही आमच्या पदर खर्चाने पुण्यात येतो. फक्त आमची मागणी काय की आजची मोजणी जी आहे ती तुम्ही थांबवा. उद्या सुद्धा तुम्ही म्हणा ना चला लगेच पुण्याला, आम्ही उद्या येतो तुमच्यासोबत. सांगतोय की तुम्ही मला ऐका, तुम्ही मला मग ती काय विषय आहे? मला ते विनंती तुम्हाला एवढीच आहे, जे काही आता आदेश माझ्याकडे आहे आजच्या, तुम्ही मला कन्व्हिन्स करा की आजची मीटिंग मला प्रोटेक्शन मला आदेश आलेला आहे प्रोटेक्शन द्या. ऐका, तुम्ही त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला. 10 लोकांचं घ्या, 12 लोकांचं शिष्टमंडळ घ्या, सोबत घ्या. आपण सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसतो. तुमच्या काय अडीअडचणी आहेत किंवा कोण कुठे चुकतंय, कोण काय होतंय, तर त्या शेतकऱ्याच्या बाजूने ज्या ज्या समस्या आहेत त्या मला तिथे समजतील. मग जर मी सॅटिस्फाय झालो तर मी त्यांना सांगेन की मी आज बंधुपती देऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला सांगतो.
इथं ऑफिस आहे इथं बसू ऑफिस आहे माणसात होऊ दे नाही हो साहेब तुम्ही चला तुम्हाला तुम्ही चला ज्याला अडचण चला ना मी काय असं नाही सांगत की ह्यांनीच चला आणि त्यांनीच चला ज्याला अडचण त्यांनी चला त्याला असं विश्वास वाटत तुम्ही तिथं थांबा काहीतरी करतील असं उलाम नाही जे काय आहे ते सांगा ना. काल परवा सोबत चर्चा आमच्या तुमची माझ्यासोबत झाली नाही. माझी बहीण आमचा इथं कोणाला विरोध आहे ते मोजणी आल्यानंतर आम्ही त्यांना एवढंच बोलणार आहे त्याच्या मोजणी अधिकाऱ्यासोबत आम्हाला बोलायचं त्याची जमीन कुठं असेल तू कागदावर घेऊन आला तू कागदावर जाऊन मोज ही जमीन आमची आहे आमच्या ताब्यात आहे त्याची जमीन कुठं असेल तिथे त्या अधिकाऱ्यांना आमचा त्यांना काही विरोध नाही चर्चा म्हणून आपण गेलो साहेब बर का आमचं हायकोर्टाचं स्टे येतोय एक 15-20 मिनिटात माणूस पोहोचतो स्टे घेतलेला आधी ह्या सगळ्या प्रोसिजर त्यामुळे तुम्हाला हे काय करता येणार काय हा स्टे ऑर्डर घेऊन येतोय माणूस निघाला स्टे मिळालेला आहे फक्त प्रिंट काढून प्रिंट घेऊन यायला लागले कशाला तुम्हाला ते देऊ ना तुम्हाला हायकोर्टाचं कोल्हापूर हायकोर्टाचं काल परवा दिवशी तुम्ही त्या गोष्टी मी आता इथे काम करायला आलो चर्चेला सुरुवात तर करायला पाहिजे मला उभं राहून चालणार नाही मला काम करावं लागेल करा काय आम्हाला मारा करा काय मारायला नाही आलोय मी. आमचं तुम्ही ऐकून घेत नसेल काय उपयोग सर्व अधिकारी घेऊन येतो. 2 महिने झालं वाऱ्यात घालतो शासनाच्या दारी काय करायचं नाही आज नाही आम्ही 2 महिने वारा घालतो साहेब 2 महिने झाले शासनाच्या दारात वारा घालतो 2 महिने झालाच आम्हाला विखे पाटलाने आम्हाला शब्द दिला की आपण पुण्याला बैठक लावू म्हणून आतापर्यंत का बैठक लावली नाही काही ना काही मार्ग निघला असताना 10-12 लोक घ्या 10 मिनिटात लगेच निघूया साहेब तुम्ही पाणी बिणी घ्या जरा बसा पुढची आणायला चर्चा तर करा ना चर्चा करायला थोडं जवळ घे ना इथं जमलेले सर्व हिंगणगाव तरडगाव कांदरगाव मधील संपादित असे झालेले सर्व शेतकरी आज ह्या सरकारने शेतकऱ्यांची वहिवाट असलेली जमीन पूर्वजे आई वडिलाची आजोबाची असलेली वहिवाटी जमीन ह्या धरणासाठी संपादित केलेली कवडीमोलच्या किमतीने ही जमीन आहे ना त्यावेळेस ह्या आमच्या पूर्वजांनी मोठ्या मायाने दिलेली होती त्यातून आज आम्हाला उठवण्याचा ह्या शासनाने प्रयत्न ह्यांचा चालू आहे आणि दंडुकीच्या शाहीनं ह्यांचा आज प्रयत्न चालू आहे की बाबा ह्याचं नोटीस नाही आम्हाला कुठली ह्याची कल्पना नाही काय नाही रात्री ह्यांना आम्हाला 12 वाजता ह्यांना नोटीस दिलं आणि उद्याच्याला तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आम्हाला मोजणी करायची तर तुम्ही उद्याच्याला कुठल्या गोष्टीचा अडथळा आणू नका अशी ह्यांना 12 आणि 1 वाजता तर संध्याकाळी तर नोटीस देत असतील तर ही सरकार आहे का इंग्रज आहे का ते पाकिस्तानवरून आलेली ही अशी अवलाद आहे असं आज आम्हाला वाटायला लागलंय इतकं ह्या सरकारचा इतका निषेध करावा वाटतंय की ह्यांना आम्हाला शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीत न विचारात घेता की आज आम्हाला शेतकऱ्यांना भूमिहीन करायचा ह्यांचा आज ही प्रयत्न चालू आहे पण ही आम्ही शेतकरी आज आमची ही पूर्वजित म्हणजे बाबा ह्या जेव्हा आमची रोजीरोटीचा विषय आहे ही आज आमच्याकडून जर काढून घेतली तर आज उपासमारीची आमच्या वेळ येणार आहे काही जरी झालं तरी आम्ही आमची जागा आमची जमीन सोडणार नाही मग ह्यातमध्ये तपास जरी झाला आमचं ह्याला हातमध्ये आमचं बलिदान जरी झालं शहीद जरी झालो तरी आम्ही हटणार नाही मग काय असेल ते होऊ द्या त्यांना आम्हाला जीव मारावं
आणि जमीन त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यावी, आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. पण मिळू तरी आम्ही आज हटणार नाही, अशी आमची शेतकऱ्याची आज आमची भूमिका आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.